नमस्कार. माझ्या सर्व प्रेमळ आईंचं मायेच्या गोष्टी या सुंदर मालिकेत पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज पुन्हा काही निवांत क्षण फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या गोजिऱ्या बाळासाठी. आरामात बसा, हळूच तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आज मी आपल्या बाळाला 2 मित्रांची अशी गोष्ट सांगणार आहे ज्यात प्रेम आहे, मैत्री आहे, नम्रता आहे आणि निस्वार्थी भावही आहे. चला ऐकूया श्रीकृष्ण आणि सुदामा यांची सुंदर कथा. लहानपणी श्रीकृष्ण आणि सुदामा दोघे एका गुरुकुलात शिकत होते. दोघेही खूप चांगले मित्र होते. एकत्र अभ्यास, एकत्र खेळ, एकत्र जेवण, एकमेकांची काळजी घेणं अशी त्यांची मैत्री होती. काळ पुढे सरकत गेला. श्रीकृष्ण द्वारकेचे राजा झाले आणि सुदामा एक साधे ब्राह्मण. त्यांचं जीवन खूप गरिबीत जात होतं. अनेक वेळा घरात खायला अन्नही नसायचं. एक दिवस सुदामाच्या पत्नीने प्रेमाने म्हटलं, तुमचे मित्र श्रीकृष्ण आहेत, एकदा त्यांना भेटून या. सुदामाला काही मागायचं नव्हतं, पण पत्नीच्या आग्रहामुळे तो निघाला. घरात भेट म्हणून काहीच नव्हतं. शेजाऱ्यांकडून थोडे पोहे आणले आणि एका छोट्याशा कापडात बांधून ते श्रीकृष्णांसाठी घेऊन गेले. द्वारकेत पोहोचल्यावरती राजाला भेटायला एक गरीब ब्राह्मण आला आहे अशी बातमी श्रीकृष्णांना समजली. इतकं ऐकताच श्रीकृष्ण अणवाणी धावत बाहेर आले. त्यांनी सुदामाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. राजा असूनही त्यांनी आपल्या मित्राचे पाय स्वच्छ धुतले. सुदामाला लाज वाटत होती. त्याने आणलेले पोहे द्यायलाही त्याला संकोच वाटत होता. पण श्रीकृष्णांनी हसत ते पोहे स्वतःच घेतले. त्यांना ते राजभोगापेक्षाही प्रिय वाटले. दोघेही खूप वेळ लहानपणीच्या आठवणी काढत बसले. सुदामाने एकदाही काही मागितलं नाही. काही दिवसांनी तो परत आपल्या घरी निघाला. रस्त्यात त्याच्या मनात विचार आला, मी काहीच मागितलं नाही. पण जेव्हा तो गावात पोहोचला त्याला स्वतःचं छोटंसं घर दिसलंच नाही. त्या जागी एक सुंदर महाल उभा होता. त्याचं दार उघडलं आणि त्याची पत्नी सुंदर वस्त्रांमध्ये हसत मुखाने त्यांचं स्वागत करत होती. सुदामाला समजलं, त्याने काही मागितलं नव्हतं, पण मित्राच्या प्रेमाने श्रीकृष्णांनी त्यांच्या मनातली प्रत्येक गरज ओळखली होती. आजच्या गोष्टीचा बोध. बाळा, आयुष्यात मैत्री पैशाने विकत घेता येत नाही. प्रेम, विश्वास आणि नम्रता हीच खरी श्रीमंती आहे. नेहमी लोकांना त्यांच्या मनासाठी जप, त्यांच्या संपत्तीसाठी नाही. आपल्या बाळासाठी काही प्रेमाचे शब्द बोलूया. हळूच तुमचा हात तुमच्या पोटावरून फिरवा आणि प्रेमाने म्हणा, माझ्या गोजिऱ्या बाळा, तुझ्या आयुष्यात चांगली माणसं भेटू दे. तू प्रेमळ हो, तू नम्र हो, तू प्रत्येकाशी आदराने वाग, तुझ्या मनात नेहमी कृतज्ञता राहो आणि तुझं आयुष्य सुंदर नात्यांनी भरलेलं असू दे. आजची गोष्ट इथेच संपते, पण श्रीकृष्ण आणि सुदामांची ही मैत्री आपल्या मनात कायम राहू दे. उद्या पुन्हा भेटूया मायेच्या गोष्टीमधील आणखी एका सुंदर कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या बाळाशी रोज काही क्षण प्रेमाने संवाद साधत राहा. धन्यवाद.